नमस्कार शेतकरी बंधूंनो, सायंकाळी 6च्या बातम्या. निर्यात बंदी हटली, कांदा उत्पादक आनंदी. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मान्यता. आपल्याच घरी होईल वीज निर्मिती, निम्म्या लोकांना योजना ठाऊकच नाही. बळीराजासाठी खुश खबर, कापसाला जगभर मागणी. 2 वर्षांचा उच्चांक, 20 लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज. ताडपत्रीसाठी 85% अनुदान, 20 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज. आदिवासी विकास विभागाची योजना. कमी भाव असताना शेतमाल विकायचा कशाला, तारण ठेवा, दरवाढीनंतर येईल विकता. ज्वारी करण्यात शेतकऱ्यांना मालामाल, यंदा पेरा वाढला. नऊशे 12 फेरीवाले आत्मनिर्भर, 1.25 कोटी केले कर्ज वाटप. वैजापुरात गरजूंना लाभ. केज तालुक्यात 2 पेट्रोल पंपावर दरोडा, 4 लाखाची रोकड लंपास. बीडकरांनी केली सोलारवर 12.5 लाख युनिट वीज निर्मिती. 10 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे कुटुंब लाभार्थी. आता दूर झाले टेन्शन, गावातच मिळणार रेशन. आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात. तुरीचे भाव 10,000च्या आत. हरभरा, सोयाबीन, ज्वारीसह खाद्यतेलावर मंदीचे सावट. गव्हाचे क्षेत्र 94,000 हेक्टरने घटले. अपुरा पाऊस, दुष्काळी परिस्थितीचा परिणाम. तुरीचे दर 2 दिवसात 500 रुपयांनी घटले. देशात 223 लाख टन साखरेची निर्मिती. उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर. लाल मिरचीला 8 ते 23,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. धर्माबाद बाजारात 550 पोत्यांची आवक. ज्वारीचा कडबा शेकडा 5,000 ते 5,500 रुपये. काढणीचा हंगाम सुरू. 140 गाववाड्यात 153 टँकरने पाणी पुरवठा. जायकवाडी धरणात 35%च पाणीसाठा. एकदा आयकर भरला तरीही मिळणार PM किसानचे पैसे. नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ. 3 वर्षात पूर्ण होणार काम. माघी यात्रेत 162 CCTV, 1394 पोलीस आणि 6 वाच टॉवर.